सावकाश सावकाश बस बस इथे बस. काय होतं? हे पाणी घे, पाणी घे पाणी घे. घे पाणी. काय होतंय तुला? स्वस्त वाटतं आणि गरम होतंय. आता गरम तर होणारच आहे ना ग मुंबईत. मला तर असं वाटतंय ना की मुंबईला ना देवाने कुकर बनवून टाकलंय आणि आपण त्या कुकर मध्ये उकडतोय असंच वाटतंय मला. हनू, मम्मी डॉक्टरांकडे जायचं का? पप्पा डॉक्टरांकडे नेऊया, मी लगेच फोन करते केम हॉस्पिटलमध्ये. गरज नाही नाही बाय, नको नको. करू दे तिला फोन. तू स्वतःची काळजी घेत नाहीस ना पमा? अहो ऑर्डर एवढी मोठी केवढी कामं पडलीत. अगं कामं होत राहतील पण त्यासाठी तब्येत चांगली पाहिजे ना. हा बाय. तू डॉक्टरला फोन नाही थांब. चल मी येतो तुझ्यासोबत. चल. हो हो. नाही 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 नाही, तुम्ही आलात तर मग 1 दिवसाचा पगार कट होईल. तुझी तब्येत बरी नाही तर मी कामाला जायचं. काल तर म्हणे 1 दिवसाचा पगार कट होतो म्हणून. काय तू पण. बाय, बोल ना ग. बरं मी सांगते. पप्पा तुम्ही जा, मी नेईन डॉक्टरकडे. काळजी घे ग पमा. हा चला. ब्रँड पेक्षा स्वस्त आणि ऑर्गॅनिक आहेत. युजली असं नसतं. आपली ही कंपनी नाही. खाली बसा, आपली वेगळी आहे. काम करा. एनिवे, सो युजली असं नसतं, पण आपण आता हे असं करत आहोत कारण आपली लॉन्चिंग स्कीम आहे. आपल्याला लवकरच मोठ्या हॉटेल्समध्ये आपले क्लिनिंग प्रोडक्ट्स आणि कॉस्मेटिक सप्लाय करण्याची ऑर्डर मिळणार आहे. त्यासाठी मार्केट रिसर्चमधून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपलं प्राईम प्रोडक्ट म्हणून आपण काय प्रेझेंट करणार आहोत. आणि हो, किचन क्लीनर्सची नवीन रेंज आपण इंट्रोड्यूस करत आहोत. त्याची लॉन्च डेट सुद्धा जवळ येते. सो त्यासाठी इमिडिएटली आपल्याला सेल्स टीम कडून रिसर्च रिपोर्ट हवाय आणि ऍडव्हर्टायझिंग टीम कडून इंटरेस्टिंग आयडियाज हव्यात. सो हे सगळं टू बिगिन विथ मी एक बेसिक इन्फॉर्मेशन दिले. आय होप यू ऑल गॉट माय पॉइंट. झाला क्लॅप. महिला मंडळ, यू अंडरस्टँड ना व्हॉट मिस तायडी मॅम एक्सप्लेन? तायडी, इंटरेस्टिंग नेम. हा, नो नो नो, व्हॉट इज टॉकिंग. तायडी नो नेम. हर नेम मिस शर्वरी. आय कॉल तायडी. नो यू कॉल. बाकी व्हॉट युअर नेम? इदित्री. इभित्री. इदित्री. सेम या. आय कॉल ट्री. ट्री इझी. You look pink tree. I call tree. You understand na what tidy explain? No, I don't have that skill set. तुला कळलंय? नाही मग हसतो काय? काम कर ना. हा? थांब 2 मिनिट. काय बोलते तायडे? ही जेनजी म्हणजे कायच यार, म्हणजे डायरेक्ट हातवर करून मोकळी झाली. आता काम सांगितल्यावर बॉसनी सांगितलेलं काम मला माहितच असतं असं नाही ना. पण मी काय बोलतो, ओके बॉस करतो आणि आपण ट्राय करतो ना. ही डायरेक्ट नाही बोलते यार. हिला सांग जरा, हिचं इंग्लिश पण मला काय कळत नाही. हा स्किल सेट पण माझ्या डोक्यावरचा आहे. आपल्याला कसं सोपं इंग्लिश लागतं ना. यस सर, आय फॉलो यू. आणि तू काय सांगत होतीस यांना? मी त्या दोघींना घरी पाठवत होते. एक्सक्यूज मी, काय समजतं स्वतःला? हु आर यू? डिसिजन घेणारी तू कोण आहेस? मी एक बाई. खूप कामं एकाच वेळी करणारी, टाइम मॅनेजमेंट करणारी, मल्टीटास्किंग करणारी. 24 तासात मी जेवढी कामं करते ना मिस्टर खानोलकर, ते करण्यासाठी मला एक प्रॉपर प्लॅनिंग करावं लागतं. आणि ते ऐन वेळी कोणी बिघडवलेलं मला आवडत नाही. कोणी? मी बॉस आहे तुमचा. सॅलरी देतो तुम्हाला. सॅलरी देता म्हणजे तुम्ही आमचं आयुष्य विकत घेतलेलं नाहीये. आम्ही सगळ्या जणी इथे नवीन आहोत. शिकतोय सर. पहिल्या दिवशी चुका न करता काम तुम्ही पण केलं नसेल. रागाच्या भरात येऊन ऑर्डर सोडली की ओव्हर टाइम करायचं. हे बोलायच्या आधी तुम्ही आमच्या बायकांचा विचार केला? हा मला सगळं माहिती आहे. तुम्हाला लवकर घरी जायचं असतं, घरातली कामं करायची असतात.
हेच वुमन कार्ड आयुष्यभर खेळत राहता तुम्ही. ह्याला तुम्ही खेळ म्हणताय ना, हेच चुकीचं आहे मिस्टर खानोलकर. हा खेळ नाही, बायकांची रियालिटी आहे. बायका म्हणजे नुसती कारण. कारण घरी वेळेत जायचंय त्याला तुम्ही कारण म्हणता. घड्याळाच्या काटावर जगतो आम्ही बायका. सकाळच्या गुकाच्या शिट्टीपासून रात्री ऑफिसच्या मेल पर्यंत सगळं वेळेत करतो आम्ही. घरच्यांची मर्जी सांभाळताना ऑफिसच्या डेडलाईन सुद्धा सांभाळतो आम्ही. मुलाचा होमवर्क असो नाही तर ऑफिसचं प्रेझेंटेशन, दोन्हीत सारखंच लक्ष घालतो आम्ही. सासू सासऱ्यांच्या तब्येतीची काळजी करताना क्वार्टरली परफॉर्मन्सची सुद्धा काळजी करतो आम्ही. कामवाला बाईची दांडी असो, सकाळी ट्रेनची कोंडी असो, तरी पण चेहऱ्यावरती हसू ठेवतो आम्ही. 10 दिशा कमी पडतील ना इतक्या सगळीकडे धावत असतो आम्ही. तुम्हाला बायकांच्या टाइम मॅनेजमेंट बद्दल काही माहिती आहे? नाही ना. आम्ही ट्रेनमध्ये भाज्या निवडतो, लंच ब्रेकमध्ये घरच्या वस्तूंची ऑनलाईन ऑर्डर देतो, 2 मीटिंग्सच्या मध्ये वेळ असतो ना तेव्हा घरी फोन करून घरच्यांची सासूबाईंची चौकशी करतो आणि संध्याकाळ झाली की दुसऱ्या दिवशी टिफिनला काय आणायचं याचं प्लॅनिंग सुरू करतो. घरी जाताना बाजारातून सामान घेऊन जातो, रात्रीच्या जेवणाची तयारी करतो, घरच्यांचं जेवण झालं की दुसऱ्या दिवशी लागणाऱ्या डाळी उसळी भिजत ठेवतो, नवऱ्याला टूर्सला जायचं असेल तर त्याचे कपडे बॅगमध्ये भरून देतो, कधी कधी तर वॉशिंग मशीन रात्री लावतो, मुलाबाळांची बडबड ऐकतो, आई बाबांची चौकशी करतो, सण वार मुंज सगळ्याची तयारी करतो आणि मग झोपताना दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये काय काय करायचं याचं रिमाइंडर भरून मेल पाठवतो आणि मग